सुरुवातीपासून आपल्या या महोत्सवाला प्रेरणा आणि उत्साह देणारे आदरणीय दत्ताभाऊ, आपले खासदार कृपाल तुमाने, उपस्थित सर्व खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सन्मान्य सदस्य आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, आता आपण बघितलंच की ज्यांचे ज्यांचे कार्यक्रमाची झलक बघितली तेच कार्यक्रम यावर्षी होणार आहेत. हा आठवं वर्ष आहे आणि याला नागपूरकरांच्या जनतेने अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. पत्रकारांनी पण आपल्याला नेहमी सहकार्य केलेलं आहे. या सगळ्यांच्याबद्दल आत्ताच अनिल सोलेंनी आपल्या सगळ्यांना धन्यवाद पण दिले आहेत. यावर्षी 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर हा महोत्सव आपण सुरू करणार आहोत. पण पहिल्यांदाच सकाळ आणि संध्याकाळी अशा 2 सत्रात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 2017 साली आपण सुरुवात केली होती. हे 8वं वर्ष आहे आणि आता याची ख्याती देशभरात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगामध्ये सांस्कृतिक महोत्सव बघणाऱ्यांची संख्या मोठी झालेली आहे. वेबसाईटवर महोत्सव याची सगळ्यात पावती आहे. आपण नगरातील क्रीडा चौकातील ईश्वर शारीरिक शिक्षणाच्या पटांगणात हा महोत्सव, त्याला आनंद आपण पासेस ठेवले आहेत. प्रयत्न आहे की ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी, इंटरेस्ट नसेल त्यांनी जबरदस्ती पत्रिका पाठवण्यापेक्षा लोकांनी आपल्याकडे आपलं नाव नोंदवावं म्हणून याच्याकरता आपण एक मिस कॉल दिल्यास निशुल्क ऑनलाईन पासेस आपल्याला प्राप्त करता येईल. हा जो नंबर आहे ज्याच्यावर तुम्ही मिस कॉल देऊ शकता तो नंबर आहे 91580522. आपण जर याच्यावर मिस कॉल दिला तर आपल्याला निशुल्क या पासेस प्राप्त होतील. प्रयत्न हाच आहे की शेवटी आपल्याला मर्यादा आहे. मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन आपण यावर्षी कार्यक्रम हाऊसफुल झाल्यानंतर रस्त्याच्या बाहेर देखील मोठ्या प्रकारचे रंगीत TV लावून लोक जर आतमध्ये येऊ शकले नाही तर त्यांची बाहेरही व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता BAPS स्वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्ते, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वक्ते आहेत, समाजसुधारक डॉक्टर पूज्य ज्ञानवत्सल स्वामी यांच्या हस्ते आपण याचं उद्घाटन करणार आहे. आणि त्यानंतर संस्कार भारतीच्या वतीने 900 कलाकारांचा महाराष्ट्र संस्कृती व लोकधारा दर्शवणारा महाराष्ट्र माझा कार्यक्रम होणार आहे. या 900 कलाकारांमध्ये मला सांगताना आनंद होतो आहे की नागपूर शहर, नागपूर जिल्हा आणि विदर्भातले बहुसंख्य कलाकार भारतीय संगीतावर आधारित आणि आपली जी भारतीय वाद्य आहेत या सगळ्याच्या आधारावरील हा सुंदर संस्कृती व लोकधारा दर्शवणारा कार्यक्रम पहिल्या दिवशी करणार आहेत. शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या इथे हे पठण करण्याकरता अनेक विद्यार्थी, युवक, विद्यार्थिनी, शाळेतले मुलं, त्याचप्रमाणे सिनियर नागरिक, सिटिजन बंधू आणि भगिनी हे पण या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता हरहुन्नरी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होईल. हा अतिशय उत्तम कार्यक्रम आहे आणि मला माहिती आहे की या सगळ्या कार्यक्रमाची वाट आपल्या इथले श्रोते विशेषतः वाट बघत आहेत. रविवारी 26 तारखेला 6:30 वाजता भव्य परित्राण पाठ पठणाचा कार्यक्रम होणार आहे. आणि सायंकाळी भोजपुरी क्षेत्रातील फिल्म अभिनेत्री सुपरस्टार अक्षरा सिंग यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट हा होणार आहे. आपण दरवर्षी वेगवेगळ्या भाषा, साहित्य, संस्कृती, देशातली एकता आणि अखंडता कायम ठेवण्याकरता
आपण भारतातल्या सर्व राज्यातले कलाकार बोलवत असतो. यावेळी भोजपुरी याच्यामधला हा नंबर 1चा कार्यक्रम आहे. सुपरस्टार अक्षरा सिंग यांचा लाईव्ह कन्सर्ट होणार आहे. विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांकरता ही विशेष रूपाने मोठी मेजवानी होणार आहे. सोमवारी 27 तारखेला 6:30 वाजता रुद्र पठण होईल व सायंकाळी 6:30 वाजता संत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य क्रांतिनायक हे आयोजित करण्यात आलेलं आहे. आपण कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत आणि लोकप्रबोधनाचे कार्यक्रम आहेत. मनोरंजन आणि लोकप्रबोधनातून लोकसंस्कार व्हावा, प्रेरणा मिळावी, काही चांगलं करण्याची इच्छा व्हावी, हा आपला या सगळ्या याच्यामागे उद्देश आहे. आणि त्यामुळे तुकडोजी महाराज यांच्याबद्दल त्यांचं महत्त्व हे विदर्भातल्या लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे. मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम होणार आहे आणि सायंकाळी 6:30 वाजता ॲन इव्हिनिंग विथ सुलतान ऑफ म्युझिक हा अदनान सामी यांचा लाईव्ह इन कन्सर्ट होणार आहे. अदनान सामीचं नाव प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहीत आहे, त्यांची बरेचशी गाणे प्रसिद्ध आहेत आणि यामुळे त्यांच्याही कार्यक्रमाला आपल्याला आनंद घेता येईल. बुधवारी 29 तारखेला 6:30 वाजता हरिपाठ पठण होणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता संत गजानन महाराज यांच्यावरील महानाट्य गणगणात बोते हाचा प्रयोग होणार आहे. गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात येणार आहे. तर सायंकाळी 6:30 वाजता गोल्डन ग्लोब अवॉर्ड प्राप्त लेटेस्ट नाचो फेम बेनी दयाल यांचा लाईव्ह इन कन्सर्ट होणार आहे. शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता विष्णू सहस्त्रनाम पठण व गीता अध्याय 2:15 पठण होईल. त्याच दिवशी सायंकाळी 10:30 वाजता गँग ऑफ वासेपूर फेम गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेते पियुष मिश्रा यांचा लाईव्ह इन कन्सर्ट होणार आहे. हाही पण कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. त्याबरोबर शनिवारी 2 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता सुंदरकांड पठण, तर 6:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित संविधान शिल्पकार या महानाट्याचा प्रयोग सादर केला जाणार आहे. रविवार दिनांक 3 डिसेंबर 6:30 वाजता श्री रामरक्षा स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र होईल. तर सायंकाळी 6:30 वाजता संगीतकार जोडी सचित परंपरा यांचा लाईव्ह इन कन्सर्ट होणार आहे. सोमवारी 4 डिसेंबर रोजी 6:30 वाजता मनाच्या श्लोकचे पठण केले जाईल व सायंकाळी 6:30 वाजता नृत्य स्वरूप गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी 5 डिसेंबरला खासदार संस्कृत समारोप सायंकाळी 6:30 वाजता जब वी मेट फेम पॉप सिंगर मिका सिंग यांचा लाईव्ह इन कन्सर्ट होणार आहे आणि त्यांनी आपण आपल्या या संगीत महोत्सवाचा समारोप करणार आहोत. या सांस्कृतिक महोत्सवाची वैशिष्ट्य आहे की स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना आपण व्यासपीठ देतो. म्हणजे या सगळ्यांना आपण व्यासपीठ मिळावं हा आपला प्रयत्न आहे. याच्यामध्ये मनोरंजक, वैचारिक, उद्बोधनपूर, देशभक्तीपर, धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे. कला, संस्कृती, परंपरा, साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याचं उद्दिष्ट आहे. संगीत, नृत्य, नाट्य, वादन, गायन, कीर्तन, प्रवचन, कवी संमेलन, लोककलांचा संगम आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गायक, वादक, नर्तक, अभिनेते, कवी, कीर्तनकार, आध्यात्मिक गुरूंची हजेरी आहे. बालकलाकार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर, दिव्यांग, आदिवासी अशा सर्व कलाकारांना आपण प्रोत्साहन देतो. मागच्या वर्षामध्ये आपण व्हील ऑन कुठला कार्यक्रम, डान्स ऑन व्हील असा एक कार्यक्रम केला होता आणि दिव्यांग लोकांनी अतिशय सुंदर अशा ज्यांना हात पाय तुटलेले आहेत त्यांनी फारच हृदयस्पर्शी कार्यक्रम केला होता. आणि याबरोबर आपण ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी लोकांनाही पण आपण प्रोत्साहन दिलं होतं. म्हणजे समाजामधले सर्व प्रकारचे लोक
त्यांना प्रोत्साहन देण्याचा आपण प्रयत्न केला आणि या सुलेखाताई यावरती या. त्यामुळे यावर्षी आपण विशेषतः धार्मिक भावनेच्या माध्यमातून देखील एक चांगला चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची आतापर्यंत 9,500 स्थानिक राष्ट्रीय कलाकारांची कला सादर केली आहे. चौरस 9 ते 11 फूट उंचीचा भव्य मंच आहे. 4.5 फुटाच्या आणि दरवर्षी 4.5 ते 5 लाख लोक प्रत्यक्ष लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून महोत्सवाचा आनंद घेतात आणि लाखो लोक इनडायरेक्टली मीडियामधून याचा आनंद घेत असतात. याच्यामध्ये आध्यात्मिक गुरु शांतीदूत गुरुदेव श्री रविशंकरजी यांच्यासह लोकहितकारी दिव्यदर्शी सद्गुरू जग्गी वासुदेवजी तसेच लाईफ कोच व प्रेरक वक्ते गौर गोपालदास यांच्यासारख्या आध्यात्मिक गुरूंची लावलेली हजेरी ही देखील नागपूरकरांकरता प्रेरणादायी झाली. त्याचबरोबर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सलमान खान, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर यांच्या उपस्थितीने खासदार महोत्सवाचे आपण एक प्रकारे चांगलीच आपल्या सगळ्यांनी याचा आनंद घेतलेला आहे. अमिताभ बच्चन मला म्हणाले, मी त्यांना दरवर्षी आपण निमंत्रित करतो, ते म्हणाले मला कुठल्याही परिस्थितीत एकदा या कार्यक्रमाला यायचं मी खूप ऐकलं आहे, पण त्यांची प्रकृती आणि वाढतं वय अजूनही ती व्यवस्थित नाही, मलाच त्यांना आमंत्रित करण्याचा संकोच होतो आहे, पण त्यांनी एकदा यावं असा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. नामवंत गायक वादक शंकर महादेवन, पद्मश्री हरिहरन, पद्मश्री कविता कुलकर्णी, अमित त्रिवेदी, मोहित चौहान, साधना सरगम, सुरेश वाडकर, शान, कैलाश खेर, पार्श्वगायक सुखविंदर सिंह, सुरेश वाडेकर, नंदेश उमप, प्रसेनजित कोसंबी, तालवादक शिवमणी, हरिप्रसाद या सगळ्यांच्या गायक वादकांची हजेरी आपल्या संमेलनात लागली आहे. शास्त्रीय गायक व वादक नर्तकांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना हेमा मालिनी, कथ्थक नृत्यांगना नीलाक्षी खंडकर, बासरीवादक पंडित राकेश चौरासिया, तबलावादक ओजस आडिया, शास्त्रीय गायिका मंजुषा रघुकर व पंडित प्रभाकर धाकडे पण या महोत्सवामध्ये हजेरी आणि आपण सगळ्यांनी त्यांचा अतिशय उत्तम असा आनंद घेतलेला. हास्य रंगामध्ये आपल्या टी व्हीवरचे प्रसिद्ध कार्यक्रम हास्य जत्रा व चला हवा येऊ द्या हे दोन्ही प्रयोग आपल्या याच्यात झाले आणि नंतर जे तेव्हा रिले झाले तेव्हा जगात लाखो लोकांनी आपल्या सांस्कृतिक महोत्सवात झालेला हा कार्यक्रम बघितला आहे. याच्यामध्ये या लोकप्रिय हास्य शोच्या बरोबर प्रसिद्ध हास्यव्यंग कवी हे उत्तम रामायणचे भाष्यकार श्री कुमार विश्वास, शैलेश लोढा, कवी मधु पांडे, कवी जगदीश सोळंकी, कवी प्रवीण शुक्ला, कवी दिनेश दिग्गज यांचंही पण कवी संमेलन झालं. नुकत्याच कुमार विश्वास यांनी अविनाशला फोन करून सांगितलं की नितीनजींना सांग की मला एकदा एक मोठा कार्यक्रम रामायणावर आपल्या इथे नागपुरात करायचा आहे आणि त्यांनी सांगितलं की मी या कार्यक्रमाचे कुठलेही आणि म्हणून असा एक मोठा कार्यक्रम साधारण 5 ते 6 लाख लोकांचा आपण त्यांचा प्रसिद्ध कार्यक्रम नक्कीच लवकरच आयोजित करू. या महानाट्यांमध्ये झाशीची राणी, पुण्यश्लोक अहिल्याताई, अहिल्या होळकर, अटल हे महानाट्य देशात पहिल्यांदा खासदार सांस्कृतिक महोत्सवात सादर झाले. प्रसिद्ध अभिनेते मनोहर चाणक्य हे महानाट्य आणि तथागत हे भगवान बुद्धांवर आधारित महानाट्य, महारथी कर्ण, आम्रपाली, युगपुरुष स्वामी विवेकानंद कडे झालेत. संगीतामध्ये भोजपुरी गायक मनोज तिवारी आदी 800 कलाकारांनी सूर ताल संसद, अभंग, वासुदेव, भजन, पोवाडा आदी लोणी, तमाशा आदी लोकनृत्यांचा समावेश होता. सांस्कृतिक गणेशोत्सवामध्ये आत्ताच सांगितलं की आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम जवळपास 350 सादर केले, नागपुरात कलाकारांनी हे कार्यक्रम सादर केले आणि अनेक गणेशोत्सव मंडळामध्ये हे कार्यक्रम अतिशय झाले. मला माझी गोष्ट आठवते की बडकस चौकामध्ये दुर्गा बसायची, बचराज व्यास चौकात.
ते ठाकूर म्हणून पाहिजे. आणि 10 दिवस आम्ही सगळ्या शाळेतले मुलं बिलकुल रात्री संध्याकाळी कृपालुबानं रेकॉर्डिंग डान्स हे कार्यक्रम व्हायचे. आणि त्याकरता हजारो लोक होऊन मग ते रेकॉर्डिंग डान्स लोक बघायचे. तर त्यावेळी आता माझ्या लक्षात आलं की दुर्गोत्सव आपण दुसरीकडे रेकॉर्ड. अन्य टिळकांच्या जीवनावर एक कार्यक्रम आला होता. लोक मी गणेशोत्सवाची स्थापना करून चूक केली, मला माफ करा असा तो कार्यक्रम. या दोन्ही गोष्टीतून प्रेरणा मिळाली की आपण क्वालिटी गुणात्मकरित्या समाजाला संस्कार देणारी प्रबोधन करणारे कार्यक्रम केले पाहिजे, ज्यातून आपला समाज भविष्यात माणूस पण घडणार आणि समाज पण घडणार आहे. आणि म्हणून आपण कला, साहित्य, संस्कृती, इतिहास या सगळ्याचा उपयोग करून कॉम्बिनेशन केला. थोडं मनोरंजन पण आहे, थोडं मॉडर्न गायक पण आहेत. थोडा आहे प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रम झाला तर मी त्या दिवशी मला काही कळतच नव्हतं काय सुरू आहे. कार्यक्रम झाला की खूप लोक वापस गेले. तर दुसऱ्या दिवशी तेव्हा मी म्हटलं की तुमचा कार्यक्रम सगळ्यांना, तरुण मुलांना मुलींना आवडला, पण मला मात्र जुन्या काळातलाच कार्यक्रम आवडला. जनरेशन फरक आहे. पुढे आपण केवळ कार्यक्रमामधले विविधता नाही आहे, तर सगळ्या जनरेशनला अशाच प्रकारचं कार्यक्रमाचं मनोरंजन ठेवलेलं आहे. शारदोत्सवामध्ये मोठ्या आपण यावर्षी 28,000 जवळपास मेहंदी लावलेली आहे. आणि आता मी विनंती करणार की पुढच्या वेळी आपण एक मोठी रांगोळी स्पर्धा घेऊ देऊ आणि किल्ले स्पर्धा घेऊ. कारण किल्ले हे आपल्या इतिहासाचे आणि ज्यातून हजार भागी होतील, त्यातून आपण एक नवीन संस्कार करण्याचा प्रयत्न. यावेळी 28,400 महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यात आली आणि जवळपास 450 पेक्षा जास्त सगळ्या मेहंदी आहेत या उत्तर नागपूरमधल्या सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आणि मुस्लिम आहेत. आणि त्यांना एकेकीने मेहंदी लावून त्यांनाही हजारो रुपये मिळालेले आहेत. म्हणजे एकीकडे त्यांना रोजगार मिळाला आणि दुसरीकडे आपल्या आणि सांस्कृतिक कलेचं आपण संवर्धन पण केलं. हे जे ढोल ताशाच्या 27 मंडळांनी अति 137 दुर्गोत्सव मंडळामध्ये विधानसभा क्षेत्रात 30 ढोलताशा पथका आणि देवीचे जागरण आपण केले. 137 मंडळामध्ये कार्यक्रम झाले. एक पाणी, वीज, मनोरंजन, खेळाची मैदान ही आपण करतोच आहे, पण त्याचबरोबर आपण क्षेत्रात विकास झाला म्हणून आपण महोत्सवामध्ये यावर्षी 60 खेळतील, लोक त्याचा आनंद घेतील. सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सवानंतर आपण ॲग्रोव्हिजन आता आहे, त्याच्यामध्येही पण जवळपास 5 लावून 40 वर्कशॉप आहेत. आणि त्यानंतर आपल्या नागपूरचा आणि विदर्भ व्हावा म्हणून भव्य औद्योगिक आणि यावेळी 40-45 विषयावर आपल्या विदर्भात कोणी कशी इंडस्ट्री तयार केले, एक्सपोर्ट कसं आपली कशी वाढली पाहिजे आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून विकासाची गती विदर्भाला पाहिजे. ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार महोत्सव, कारण आपण जेवढे चांगले कार्यक्रम करतो त्याची रिॲक्शन आहे तशी एक थोडीशी नाराजीची ही विदर्भातून येते, नागपूर जिल्ह्यातून पण येते. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सगळं नागपुरात करता, आमच्याकडे एखादाही कार्यक्रम नक्की विचार करू की नागपूर जिल्ह्यातल्या तहसील स्थानी असतील, अन्य ठिकाणी देखील आपण याचं कशा प्रकारे करू शकू. अरे आपण लोक ते सुरू करतील आणि त्यातून मग हळूहळू सगळी कसंच वातावरण तयार होईल ज्यातून आपण जरी त्याच्या लोक करतात. माझा अनुभव असा आहे, हे एवढे भव्य कार्यक्रम होतात पण कुठल्याच कार्यक्रमात मी नाही आहे, कुठल्याही क्रियाशील सहभागात मी नाही आहे. काम करणारे असंख्य व्यक्ती आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत,
अनेक क्षेत्रातली प्रमुख मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर प्रत्येक क्षेत्रात काम वेगळी आहे, ती पण कॉमन नाही आहेत आणि आता ही चाललेली आहे. आणि त्यामुळे अशाच प्रकारे कारवा असा बनला आणि त्यातून एक मोठ्या प्रमाणावर आपल्याला यश मिळालं. जसं कलेच्या क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात आणि आपल्या सांस्कृतिक क्षेत्रात, तसं आपण क्षेत्रातही काम केलं त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आपण यावेळी जवळपास 20,000 लोकांना चष्मे दिले. मला की आपण 1200 रुपयाचा चष्मा 100 रुपयात देतो, तर धनवान लोक जे होते फ्लॅट्समधले चांगले चांगले ते यायला लागले, नाही द्या. आता आपण मोटर आणि हात त्याच्याकरता लाखो रुपये लागायचे, तर आपण आता एक स्कीम सुरू केली. आपण व्हॅन आणली आहे. सकाळी सगळ्यांचे मापं घेतील, 25-30 लोक त्या गावात जाऊन, आणि संध्याकाळी सगळ्यांना तयार करून देतील, फिट करून देतील. म्हणजे ज्या ज्या गावात असे 10, 15, 20 पेशंट असतील ते आपल्याकडे लिस्ट पाठवा. आपले वराड डॉक्टर, आपले सरडे, हे दोघं अतिशय चांगलं, त्यांची पण स्वतंत्र टीम आहे. आता डोळे तपासणं, दाताचं काम करतोय, झोपडपट्टीत डोळे तपासण्याचं काम करतोय. डॉक्टरांकडे आपण 1000 कॅट मोफत केले. आणि आता आपण कमाल टॉकीज आपले प्रभाकरराव येवले MRI, CT स्कॅन, डायलिसिस याचं मोठं सेंटर उघडतोय. त्याचं काम सुरू झालेलं आहे. रुपयाचा MRI केवळ 800 रुपयात, CT स्कॅन 1000 रुपयाचं 600 रुपयात, 12,000 रुपये ज्या पॅथॉलॉजीला लागतात ते केवळ 200 रुपयात, डायलिसिस 300 रुपयात. आणि आता मी सिकल सेल आणि थॅलिसेमिया परवा रिटलमध्ये बरोबर आम्ही 30 लोकांचे मुलांचे ऑपरेशन केले. आणि मला खरोखर या गोष्टीचं दुःख आहे की नागपुरात आणि पूर्व विदर्भात कास्ट आणि मध्ये खूप मोठं, त्या उत्तर नागपूरमध्ये 80 पुन्हा लग्न अजून वाढत आहे आणि मृत्यूला बळी पडतात आहेत. त्यामुळे सिकल सेल आणि थॅलिसेमियाच्या औषधं आपण प्रयत्न करतोय. आणि एवढंच नाही तर ॲपरेटस, आणि आता डायबिटीजच्या याच्यासाठी 1200 रुपयात मिळतं. माझी इच्छा आहे की ते 50 रुपयात मिळालं. आणि मी विशाखापट्टणम आपण आणि इंटरनॅशनल स्टँडर्डची वस्तू 5,000 आहे, ती 100 रुपयात, आणि ती 50 रुपयात आपण देण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर विलास डांगरे पण आले आहेत, त्यांचे मी स्वागत. तर एक शिक्षणाच्या त्याचबरोबर क्षेत्रामध्ये अजून झाला तो झालेला नाही आहे, तो म्हणजे सभागृहामध्ये मल्टिप्लेक्स तयार. मल्टिप्लेक्समधून आपण लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, बाबासाहेब देशभक्तीची सिनेमात ती शक्य काल चित्रपट महोत्सव करून सांस्कृतिक समितीतर्फे ही सगळी तो हा कसा शिकवता येईल त्याचाही प्रयत्न आपण नक्की करू. आपण सगळ्यांनी दरवर्षी खूप सहयोग, आणि त्यामुळे हा यशस्वी झाला. आपल्याला उदाहरण या स्पॉन्सरशिप देणार, आपल्याला स्पॉन्सरशिप दिली आणि म्हणून आपण हा कार्यक्रम करू शकलो. त्या सगळ्यांच्या बद्दल धन्यवाद देतो. मेघे साहेबांच्या पण ज्येष्ठ नागरिक केलं, डबल डेकर RTO पासिंग मिळत थोडी अडचण आहे इलेक्ट्रिकची, आपण शेगाव सुरू केली. आता ज्येष्ठ शेगाव, नंतर अंबोरा, रामटेक, खिंडसी आणि कोराडी, आपला खापरखेडा आणि आदासाद अशा आपण ज्येष्ठ नागरिकांच्या यात्रा आयोजित करणार आहोत. आतापर्यंत जास्त निशुल्क या यात्रेचा भाग आनंद घेतलेला की मेघे साहेबांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद कसा निर्माण करू. मला आठवतंय की आपण मागे क्रीडा महोत्सवात
VNITच्या याच्यावर महोत्सव 5,000 ज्येष्ठ नागरिक होते. त्या दुर्दैवाने खेळता खेळता मृत्यू. आणि यावर्षी आपण त्याचा इन्शुरन्स काढला आणि यावर्षी एका खेळाडूचा मृत्यू झाला तर त्याला 2 लाख रुपये आपण जवळपास 60,000 खेळाडूंचा इन्शुरन्स काढला. त्या मुलाला 2 लाख रुपये यावर्षी आपण त्याला देतो आहे. अशा अनेक प्रकारच्या योजनांमधून समाजातल्या सर्वांना शिक्षण, सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, वैद्यकीय सेवेचं क्षेत्र आणि आता उद्योग क्षेत्र या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण क्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टीतून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं. कार्यक्रमाकरता ज्या मिस कॉल देऊन ते रसिका त्या कार्यक्रमाला यावं. नागपुरातल्या उदयनमुख कलाकार आपण 6 वाजता सुरू करायचं ठरवलं आहे. त्यामुळे अर्धा पाऊण तास नागपुरातल्या लोकांना विशाल शेळके यांचा 26 नोव्हेंबर रविवारी बॉलिवूड गीतांचा कार्यक्रम, 27 नोव्हेंबरला किशोर हंपीहोळी यांचा नृत्यविष्कार, नंतर 29 नोव्हेंबरला श्रीकांत पिसे आणि चमू फ्युजन, 30 नोव्हेंबरला राधिका क्रिएशन्स संजय पेंडसे यांचा नशामुक्ती अभियान अंतर्गत नाट्य मोहजाल, 1 डिसेंबरला आनंदी ग्रुप अरुणा भिडे नृत्य नाटिका रामरतन धनपाओ, 2 डिसेंबरला परिणिता गीत गायन कार्यक्रम, 3 डिसेंबर 23 रविवार भूमी परिषद, 4 डिसेंबर 2023 सोमवार श्याम देशपांडे गीत गायन कार्यक्रम. हे सगळे यांना दिले आहेत. अजून 1, 2 आणि 3, 4 कार्यक्रम लोकांची त्याची चर्चा सुरू आहे. त्यांनाही पण आपण यातून प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम करतो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना काही सूचना करायच्या असतील तर खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडे आपण आपल्या सूचना सुझाव जरूर द्या. आपण सगळेजण पूर्ण दिवस कार्यक्रमामध्ये परिवारसहित उपस्थित राहा आणि त्याचबरोबर या पासेस ज्या आहेत आपल्याला तर मिस कॉलने मिळतीलच. 20 तारखेपासून पासेस अवेलेबल होतील. माझी आपल्याला विनंती आहे की आपण या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. नागपुरातल्या काही विशेष क्षेत्रातल्या मोठ्या प्रतिष्ठित लोकांना आपण आमंत्रित करतो. त्याला मनामध्ये काय असेल की काही अधिकारी, वेगवेगळे राजकीय सामाजिक नेते, उद्योगपती, व्यापारी जे प्रतिष्ठित करावं असं आपल्या सगळ्यांना सुचवायचं असेल पण सगळ्यांनाच आपल्या कार्यक्रमात परिवारसहित तर त्याची पण लिस्ट आपण तयार करावी. ती लिस्ट कडे पोचवावी, वेबसाईटवर पाठवावी. ती कोणाकडे बाळ कुलकर्णींचा नंबर त्याच्या नंबरने ते त्याच्यावर जरूर पाठवा आणि आपण या आनंदाने कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. रोज रात्री आपण जेवणाचा कार्यक्रम असतो. 400-500 लोक आपले व्हॉलेंटियर जेवतात. मी आत्ताच सांगितलं की एक दिवस सामूहिक खिचडी त्याचा त्यांनी घेतला तर खिचडीचा कार्यक्रम करा. आणि त्या दिवशी जेवढे पत्रकार मंडळी आहेत माझी विनंती आहे की ज्या दिवशी खिचडी त्या पण जरूर आनंद घेण्याकरता जरूर या. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. काही पत्रकारांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारा. माईक महोत्सवाच्या संबंधातच प्रश्न विचारा. आणि दुसरं असं की पत्रकार म्हणून जे आले आहेत त्यांनीच विचारा, बाकी लोकांनी नाही विचारा. सर, या ज्या पासेस मिळत आहेत ते प्रत्येकी 1 आहे की 2 आहेत? तुम्ही मिस कॉल करा, तुम्हाला मिळेल. थँक्यू सर. आणि जोपर्यंत जी 30-40 हजाराची कॅपॅसिटी आहे सर ती फुल होईल तोपर्यंत मिळेल. थँक्यू सो मच सर. त्यामुळे एका कॉलवर 1 मिळणार आहे. मला वाटतं ते एका 2 काही याच्यावर केलं
मग कॉल करा, कारण काय आहे की त्याच्यामुळे जे यांना मिळतील करतील त्यांना मिळणार नाही. त्यामुळे पटापट 20 तारखेपासून आपण या सिस्टीममध्ये या. आणि म्हणूनच जे इच्छुक आहेत, ज्यांना तो आनंद घ्यायचा आहे, त्यांनीच येण्याचा प्रयत्न आपण करतोय. तर आपण जरूर नितीनजी, हा नितीनजी, लावणीचा एकही कार्यक्रम झालेला नाही नागपूरला. तो व्हायला पाहिजे महोत्सवात, तो एक कार्यक्रम व्हायला. पुढच्या वेळी करूया. आपण अमिताभ बच्चन यांना पण ते आले नाही, पण मागच्या वर्षी पण मी बोलले होते रेखाजी यांना आपण आमंत्रित करणार काय. आणि दुसरा प्रश्न असा आहे सर की मला माहिती आहे, पण यावेळी बहुतेक फिल्म अभिनेते गोविंदा त्यांना मला भेटायचं होतं. तर मी आणि संजय दत्त परवा येऊन गेले, त्यावेळी तेही पण येणार आहेत. पण गोविंदांना मी त्यांना विनंती केली की तुम्ही एक दिवस या, संध्याकाळी कार्यक्रमालाही या आणि रात्री माझ्याबरोबर जेवण करा. तर त्यामुळे रेखाचा बऱ्यापैकी कोणाचे चांगले संबंध असतील तर मला सांगा. आणि दुसरा प्रश्न असा आहे, हे आपले नागरिक कार्यक्रम एक आहे अक्षरा सिंग म्हणून ज्या आहेत, त्या भोजपुरीमधल्या खूपच प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. म्हणजे आपले काय नाव, पवन सिंग. हे विशेषतः बिहारी आणि युपी लोकांना माहिती, त्यांना विचारलं. आमच्याकडे पवन सिंग आला होता घरी, तर आमच्याकडे जो पंडित होता स्वयंपाकात तो नाचायला लागला. तर लोकांना लक्षात नाही आलं का नाचतो, कारण तो तेवढा पॉप्युलर आहे तिकडे. तर यावेळी अक्षरा सिंगचा सुंदर कार्यक्रम आहे. दुसरा प्रश्न असा आहे की नागरिकांना थोडा हाल होते, म्हणजे तिथे सुलभ शौचालय याची व्यवस्था नसल्याने. तर यंदा आपण अशा पद्धतीची काही व्यवस्था करणार काय, कारण की नागरिक खूप असतात आणि शौचालयाला जाण्याचा सुद्धा त्रास असतो. काहीतरी मार्ग काढू यावेळी. ग्राउंडवर एवढ्या सगळ्या व्यवस्था, लोकांची गर्दी, याच्यात पण काही व्यवस्था आहे. 20 टॉयलेट आहेत, आपण त्या ठिकाणी व्यवस्था करू त्यांची. नमस्कार सर, मी सतीश भालेराव. जसं आपण सांस्कृतिक महोत्सव घेतात, आपलं भारतीय संस्कृती पूर्ण खूप प्रचलित आहे, पण आज पाश्चिमात्य संस्कृती खूप देशावर प्रभाव टाकत आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे सर? माझं मत एवढंच आहे की आपण आपली संस्कृतीचा लोकांमध्ये विकास करण्याचा प्रयत्न करावा. आजही विश्वामध्ये आपलं योग सायन्स, म्हणजे योगासनं किंवा पंचकर्म किंवा वैदिक, विशेषतः आता श्री रविशंकरजींचं वॉशिंग्टनला मोठा कार्यक्रम, 1,00,000 लोक होते. आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल खूप मोठी आस्था आहे. भगवान गौतम बुद्धांनी जो बुद्ध धर्म दिलेला आहे त्याच्या आधारित आपण यावेळी ध्यानधारणा पण कार्यक्रम आहे आणि त्याच्यावर कार्यक्रमही आहे. तर पूर्ण साऊथ ईस्ट एशियामध्ये आज तो अतिशय लोकप्रिय आहे. आणि जेव्हा विश्व युद्धाकडे चाललेलं आहे, तर विश्व शांतीचा संदेश खऱ्या अर्थाने भगवान गौतम बुद्धांनी दिला आहे. विवेकानंद, भगवान गौतम, हे पुरे जगात लोकप्रिय आहे. आपण आपली गोष्ट पॉझिटिव्हली सांगावी, त्यातून नक्कीच आपण यशस्वी होऊ. धन्यवाद सर. सर, एक नागपूरकर म्हणून पण आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमचे सारखे खासदार मिळाले आहेत. आपण इतके वर्ष झाले सांस्कृतिक महोत्सव करतो, क्रीडा महोत्सव करतो आणि आपलं जगभर नाव पण आहे. म्हणजे तुमच्या सगळ्याच कामांसाठी तुमचं नाव आहे, आम्हालाही त्याचं कौतुक आहे. पण सर, आपल्या या सगळ्या कार्यक्रमावर कोणीतरी आपली फुटप्रिंट नतमस्तक झालंय का? कोणी आपल्याला म्हटलंय का की तुम्ही कसं काय ऑर्गनाईज करता, आम्ही पण करतो? मी मगाशीच एक गोष्ट सांगितली, मी काहीच करत नाही. फार झालं तर या सगळ्या कार्यक्रमाकरता माझ्या नावाचा उपयोग होत असेल. मी कोणाला स्पॉन्सरलाही फोन करत नाही. आता मी हळूहळू यांना असं म्हटलं की तुम्ही आता नागपुरातल्याही आपल्या लोकांकडनं आपण काही स्पॉन्सरशिप मिळवूया आणि त्यांचा चांगल्या कार्याला. त्यामुळे पहिली गोष्ट, मी काहीच करत नाही. मला तुम्ही श्रेय देत आहे, बरोबर नाही. प्रत्येकाची एक वेगळी टीम आहे. क्रीडा महोत्सवातलं इथले जे काम करणारे ते एपी कोणीच इथे नाही. उद्योग महोत्सवामधले काही लोक कॉमन थोडे दिसतात. प्रत्येकाची वेगवेगळी टीम आहे, प्रत्येकाचा वेग. आता ॲग्रो व्हिजनतर्फे आम्हाला रेडिसन हॉटेलच्या बाजूला एक जागा मिळाली. तिथे आम्ही 250 ते 300 शेतकऱ्यांचं प्रशिक्षण करणार आहे.
नाही, माझा प्रश्न असा होता सर की आपल्या खासदार महोत्सव पाहून बाकी कुठले खासदार प्रेरित झाले का? खूप झाले. मला आनंद आहे. मी थोडं व्यत्यय आणतो, पण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी हे म्हटलं की अशा पद्धतीची सांस्कृतिक आणि क्रीडा ही प्रत्येक खासदारांनी घ्यावी. आणि प्रत्येक खासदारांना आणि प्रधानमंत्र्यांनी प्रत्येक सांगितलं. खासदारांना क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव आणि मी सांगितलं. तुम्हाला सांगतो, जसं भंडाऱ्यातलं आपले मेंढे आहेत, त्यांनी घेतला. आता माझी तुम्हाने साहेबांना विनंती आहे की त्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांच्या मागे उभं राहू. रामदास तडसांनी घेतलात. आणि हळूहळू खूप देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक खासदार सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव घ्यायला लागले. आणि आता आपण मोठे मोठे मैदानं तयार करतो आहे. जवळपास 150 मैदानं चांगली करतो आहे. एक माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या याच्यात नागपुरात 12 एकर जागेमध्ये आम्ही एक मोठा क्लब तयार करतो आहे की जिथे वर्षभर खेळाच्या, सांस्कृतिक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होतील आणि वर्ल्ड स्टँडर्डचा क्लब करणार आहे. तुम्ही पुढे मागे जयप्रकाश गुप्तांना जबाबदारी दिली आहे, ते आपल्या सगळ्यांसमोर येतील तेव्हा मेंबरशिप काढा. क्लब 100 कोटीचा आहे. मध्ये मुंबईत ज्यांनी क्लब बनवलं ते शिर्के जे होते त्यांना मी नागपूरला बोलावलं, काही लोकांना मिटिंग पण घेतली आहे. आणि या क्लबमध्ये आपण मेंबरशिप झाली की आपल्याला सगळ्यांना रोज निरनिराळ्या प्रकारे, क्लब म्हणजे बार असा नाही आहे. क्लब म्हणजे व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो खो, नंतर स्विमिंग टँक, सगळं काही. इकडे नृत्य कार्यक्रम, संगीताचा कार्यक्रम, तिकडे टेबल टेनिस, तिकडे बॅडमिंटन, तिकडे लॉन टेनिस, तिकडे महिलांचे कार्यक्रम वेगळे, इकडे पुरुषांचे कार्यक्रम वेगळे, असं पूर्ण गुणात्मकरित्या वर्षभर. आणि एक 10-12 रेस्टॉरंट, असा मोठा क्लब आपण जागाही पण आयडेंटिफाय केली आहे. आणि आजकाल मोठ्या क्लबची मेंबरशिप करायला 25 लाख रुपयाशिवाय कोणी तरी करत नाहीत. तर आपण असं ठरवलं आहे की 10 लाख रुपये पहिले घ्यायचे आणि मेंबरशिप द्यायची. आणि केवळ 1000 लोकांना पहिले 10 लाख, आणि नंतर मग करू. आणि मग पुढे ठरवू आपण. एकदा 100-125 कोटीचा क्लब उभा झाला की मग आपण त्याच्यात खेळाडूंना वगैरे निशुल्क अशा प्रकारे खेळता येईल. आणि स्विमिंग टँक करता सगळ्या प्रकारची कल्पना आहे की सामान्य माणसाला जाता येईल. त्यामुळे नागपुरात स्पोर्ट्स विषयक सवलती झाल्या पाहिजे. तर यात आपण नक्की आपल्या सगळ्यांचा सहभाग घेऊ. मला वाटतं आपल्या सगळ्यांचे प्रश्नोत्तर संपले. जेवण आहे, सगळ्यांनी जेवण करून जावं अशी विनंती आहे. पुन्हा एकदा आपण सगळेजण करता आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाशजी गुप्ता यांनी करावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.